आज आपण मणिपुरी नृत्यामध्ये अभिनयाचे महत्त्व हा विषयावर बोलूया। मनुष्याच्या भावभावनेच्या दर्शन नर्तनकार आपल्या अभिनयातून करतो। हा मुखाभिनय, हस्तकाभिनय आणि अंगचलनद्वारे गीतातल्या अर्थ आणि भाव प्रदर्शित करतो आणि प्रेक्षकांच्या हृदयात एक वेगळाच रस उत्पन्न करतो। मणिपुरात प्राचीन काळापासून वनदेवताची पूजा केली जाते। यात मायबी अर्थात देवदासी सृष्टीचे उत्पत्तीचे वर्णन नृत्याद्वारे करतात। हा नृत्यात मुद्राचे उपयोग स्वाभाविक आहे। शारीर रचना, डोकं दाखवण्याची मुद्रा, आईज डोळे, नोज नाक, नेक मान, आर्म्स हात, होल बॉडी संपूर्ण शरीर, कपडे विणण्याची क्रिया, खणण्याची क्रिया, throwing seeds धान्य फेकण्याची क्रिया, sprout अंकुरण, bud कळी, blossom फूल फुलणे, collecting flowers फुलं गोळा करणे, spinning on the wheel चरख्यावर सूत काटणे, weaving on the handloom हातमागाची क्रिया, cutting the cloth वस्त्र कापणे, folding the cloth वस्त्राची घडी करणे, presenting to God परमेश्वराला अर्पण करणे। वैष्णव धर्म अंगीकारल्यानंतर रासलीलामध्ये मुद्रेचे वर्गीकरण झाले आणि त्याचा उपयोग शैलीयुक्त झाला। उदाहरणार्थ कृष्ण आणि राधेचे वर्णन
मुद्रेद्वारे बघूया. श्याम पेरह पीतांबर राय पेरह नील बसन श्यामेर माथाय मोहर चूड़ा राয়ের মাথায় সোনার ছাপা যতই দেখি ততই বাড়ে শ্রী রাধা গোবিন্দ রূপ শ্যামের করে মোহন বাসে রায়ের করে নীল কমল শ্যামের গোলে বনমালা রায়ের গোলে গজমতি কিবা ঝলমল ঝলমল করে রে কিবা ঝলমল ঝলমল करे रे. आता मुद्रेचे उपयोग न करता मुखाभिनय कसं करतात ते पाहू. यशोदा माता घरात नसताना बाळकृष्ण लोणी कसं चोरतो हा म्हणजेच नन्हीचुरी. সারি সারি ছেনাননে সারি সারি শিকারে ও পারে করে শিকারে ও পারে করে হরে ভয়ে রাখে আছে দূরে ধরিয়া মন্থন দাঁড়াইলো করিয়া যতনে পাছুনিতে ভাণ্ড ছেদি উপধারে পরে ধুতি হেটো পাতে ও চাঁদ বদনে হেটো পাতে ও চাঁদ বদনে संपूर्ण शरीराच्या अंगचलनाद्वारे अभिनय म्हणजे कृष्ण आणि बलरामाच्या चेंडू खेळ आता बघूया.
त्रिमितात. वैष्णव शास्त्रकारांनी नवरसामध्ये शृंगार रसाला जास्त महत्त्व दिले आहे. शृंगारमध्ये राधाकृष्णाच्या दिव्य प्रेमाला विलक्षण महत्त्व आहे. इतर 8 रस गौण आहे. शृंगार रसावर आधारित अष्टनायिकामध्ये एक नायिका म्हणजे अभिसारिका आता बघूया. राधा रात्रीच्या वेळाला लपून छपून कृष्णाला भेटायला जातं, तेव्हा रस्त्यामध्ये तिला अनेक संकटांचा सामना करावा लागतो, जसे वृष्टी, मेघगर्जना, विजा चमकणे, सर्प, वारा इत्यादी. कृष्ण दर्शने छापे चले राय गुरुजन भये देखो देखताय. कृष्ण दर्शने शब्द শুনিলে চমক চমকি যায় পিছু মুখ ফিরে নিরখিয়ে ধায়. কৃষ্ণ দর্শনে শব্দ শুনিলে চমক চমকি যায় পিছু মুখ ফিরে নিরখিয়ে ধায়. কৃষ্ণ দর্শনে रजनी श्रवण घन घन ते अगर जाना. रिम झिम रिम झिम रिम झिम रिम झिम शब्द पुरेशे. रजनी श्रवण घन घन ते अगर जाना. घोर घटा घनो पवन बहुत दाबिनी दमकत. मणिपूरमध्ये गौडीय वैष्णव धर्माच्या अनुकरण आहे, त्यामुळे भक्तीचे विलक्षण महत्त्व आहे आणि त्यांचे नृत्यमय अभिनय सांकेतिक, मान्यताप्राप्त आणि संयमयुक्त आहे. नमस्कार. आज आपण मणिपुरी नृत्याच्या वेशभूषेबद्दल बघूया. मणिपुरी नृत्य केवळ सुकुमार, डौल किंवा लालित्यपूर्ण गतीसाठी प्रसिद्ध आहे असं नाही, परंतु त्याच्या वेशभूषेसाठी पण सुप्रसिद्ध आहे. आज सामान्य लोक मणिपुरी नृत्य त्याच्या वेशभूषेवरूनच ओळखतात. रासलीलाची राधा आणि गोपींची सुंदर वेशभूषा 300 वर्षपूर्वी मणिपूरचे महाराजा भाग्यचंद्रांनी स्वप्नामध्ये पाहिली होती असं समज आहे. आज मणिपूरमध्ये मंदिराचे मंडपात रात्री 30-40 गोपी जेव्हा रासलीला नृत्य करतात तेव्हा एक दैवी वातावरण साकार करतात. यात 2 वेशभूषा आहेत, एक राधा आणि गोपींची, दुसरी कृष्ण आणि गोप बालांची. राधाच्या घागरा हिरव्या साटिनच्या आणि गोपींच्या लाल रंगाच्या, याला कुमीन म्हणतात, ज्याला वेत, कांजी व कॅनव्हासने कडक केले जाते. त्यावर चांदीच्या टिकल्या, जरीची किनार आणि काचेचे तुकडे यांनी तो सजवतात. या घागरावर आणखी एक 5 ते 10 मीटर घेराचा अर्धा घागरा, ज्याला पोशवाल म्हणतात, आणि तो सफेद जरीच्या पारदर्शी वस्त्रांच्या बनवतात, ज्याच्या कडक किनारीवर जरीच्या किंवा पितळेच्या फ्रेममधले काचेचे तुकडे चिटकवतात. चोळी हिरवा किंवा लाल मखमलची असते, त्याला रेशम खुरीत म्हणतात.
डाव्या खांद्यावरून लटकणारा, उजव्या बाजूला कमरेच्या खाली पोहोचणारा आयत आकाराचा असा सुंदर पट्टा असतो, ज्याला खाऊन म्हणतात. आणि कमरेच्या मधल्या भागातून लटकणारा एक पातळ सुंदर कमरपट्टा, ज्याला ख्वांगनम म्हणतात. डोक्यावर त्रिकोणी आकाराच्या शिरपेच, त्याला कोकतुंबी म्हणतात. हात पायावर चंदेरी टिक्या, मणी आणि सुशोभित केलेले अलंकार असतात. नाना रंगाचे पितळेचे वैशिष्ट्यपूर्ण गळ्यातले अनेक आभूषणे असतात. कपाळावर रुपेरी टिकल्यांची पट्टी बांधतात, तिला कोकनम म्हणतात. कृष्णाचा मुकुट हा अत्यंत कलापूर्ण आणि आकर्षक असतो. मखमली टोपीवर टिकल्या आणि मधल्या भागात लाकडाचा उभा तुकडा लावतात, ज्याला चिरोंग म्हणतात. त्याला रुपेरी तारा आणि टिकल्याने सुशोभित करतात. त्यावर मोरपिंसाच्या तुरा लावतात, त्याला चुडा म्हणतात. कपाळावर रुपेरी टिकल्यांची पट्टी बांधतात, तिला कोकनम म्हणतात. त्यावर पितळेच्या पट्ट्यांनी सजवलेले कडक अडकिवतात, त्याला कझेंगलई म्हणतात. डोक्याच्या पाठच्या भागावर सफेद कागदाच्या पंख्यासारखी झालर असते, जिला चेरई म्हणतात. कृष्णा गडद रंगाचा अंगरखा नेसतो, ज्याला रेशमफुरीत म्हणतात, आणि पितांबर नेसतो, त्याला पैजोम म्हणतात. कटिभूषणाला धरा म्हणतात. कृष्णाच्या दोन्ही खांद्यावरून तिरक्या बाजूला कमरेच्या खालपर्यंत जाणारे आयताकृती अलंकृत, त्याला खाऊन म्हणतात. यावर कमरेच्या मध्यातून लटकणारा अलंकृत जरीपट्टा असतो, त्याला ख्वांगनम म्हणतात. कृष्णाचे हाता पायावरील अलंकार राधे सारखेच असतात. ह्या सर्व वेशभूषेला पोलोई म्हणतात. दिंदेन खित्ताता कुंद कुंद कत कुकुंद कत किचन झा तत गुरुगुरुछा तत गुरुगुरुछा रास रंगस्थल जुगल मूर्ति दरिदा चततिनि तिनि तातिनि तातिनि तिनि धो धो तद्धो तिरिकिटि घिनतिनि कुकुंद कुकुंद तगृगुरुगु तगृगुरुछा कुकुंद कुकुंद तगृगुरुगु तगृगुरुछा रसेश्वरी अभंग नटवर त्रिभंग मंडली रचिया सब सखी समभंग द्रिमि 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 कलेरव पदेर नपूर हस्तेर चलन जन जमुना तरंग पदेरो चालन चंचल खंड पदेरो चालन चंचल खंजन धात्रेन्द्र धात्रेन्द्र तकजन तकजन तकत तकत जन सखीगन नीलत करताली दे बोलत राधा कृष्ण जय 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 राधा कृष्ण जय 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 राधा कृष्ण जय जय जय. या सर्व वेशभूषेला पोलोई म्हणतात. 5 प्रकारचे रासलीलामध्ये राधेसारखीच गोपींची वेशभूषा असते आणि गोपरासमध्ये कृष्णसारखीच गोपबालांची वेशभूषा असते. गोपरासमध्ये इतर पात्रांची वेशभूषा निर्धारित असते. उदाहरणार्थ नंदराजा, यशोदा, रोहिणी, बकासूर, धेनुकासूर इत्यादी. शेवटचे दोघे म्हणजे बकासूर आणि धेनुकासूर राक्षसाचे मुखवटे लावतात. याशिवाय या संकीर्तनात पुरुष कलाकारांची पांढरे धोतरे आणि वेगवेगळ्या पद्धतीच्या पगड्या घालतात.
मुख्यतः 2 पद्धती आहेत. मृदंगकाराची पगडी कोयेत मचा आणि करतालकाराची पगडी कोयेत अचौबा म्हणतात. स्त्रियांच्या संकीर्तनात अर्थात नुपीपालात नर्तकी आणि गायिका रंगीत पट्टेदार लुंगी अर्थात फनेक आणि वर मखमली चोळी त्यावर सफेद पारदर्शक ओढणी अर्थात इनफी धारण करतात. ही प्रत्येक वेशभूषा हातानेच बनवलेली आहे. मणिपुरी लोकांची सौंदर्यदृष्टी विलक्षण, सूक्ष्म आणि अतिविकसित आहे. जसे पूर्वी सांगितले आहे, मणिपुरी लोकांचे जीवन नृत्य आणि संगीताने परिपूर्ण आहे. अनेक गुरूंनी आपल्या आपल्या कलाक्षेत्रे तपस्या केलेली आहे आणि कलावंत देखील पण अनेक आहे. महाराजा भाग्यचंद्रपासून अनेक राजे कलाकारांना व गुरूंना प्रोत्साहन देत होते. पूर्वीपासून मणिपूरमध्ये संगीत आणि नृत्य गुरुकुल पद्धतीने चालत आलेला आहे. शिष्य गुरुच्या घरी राहून गुरूंची सेवा करतो आणि गुरु शिष्याला ज्ञान देत असतो. शिष्य आणि गुरुच्या परस्पर प्रेम, भक्तिभाव, आदर राहतो. नियमबद्ध शिक्षण नसल्यामुळे गुरु मौखिक ज्ञान देत असतो. आजकाल संस्थांमध्ये शिक्षण क्रमानुसार मुलांना शिकवले जाते. परंपरागत रासलीला व संकीर्तन मंदिराच्या मंडपात रात्रभर प्रस्तुत होते. आजकाल रंगमंचावर हे शक्य नाही. 2 तासामध्ये एक नर्तनकृती शास्त्रीय तत्व लक्षात घेऊन कशी प्रस्तुत करायची त्याची गुरु विपिन सिंहजीने रचना केलेली आहे. मृदू उद्धत कृष्ण नर्तन श्रीकृष्णाची कोमल व जोशपूर्ण तांडव नृत्याची हे रचना आहे. मणिपूरच्या संकीर्तनात होणाऱ्या चलोम तांडवातून ह्याची प्रेरणा घेतलेली आहे. मानभंजन गीत गोविंद मधली उद्धृत खंडिता नायिका राधा. जेव्हा कृष्ण सकाळी उशिरा येतो तेव्हा त्याच्या शरीरावरील रतिचिन्ह पाहून राधा रुसते आणि त्याला परत जायला सांगते. कृष्ण
क्षमायाचना करतो आणि त्यांच्या दिव्य मिलन होते. कलित कल धोतली फेरी बरती जयलेखम या ही माधव या ही केशव या ही माधव या ही केशव मावत कई तब बादम मम भूषणम तमसि मम जीवनम तमसि मम भवजलधिरतम भवति भवति हमयि सतत करु रोधिनी तत्र मम हृदयमति जग्नम् भ्रमति भवन बला कबलायो भ्रमति भवन बला कबलायो वन शुकि मत्र विचित्रम भ्रमति भवन बला कबलायो प्रथयति पुतनी कई भो बधु बदनिर्दय बालचरित्रम बालचरित्रम भ्रमति भवन बला कबलायो स्मरगरलखन्दन मम शिरसि मन्दन राधे देहि पदपल्लवमुदारम् राधे देहि पदपल्लवमुदारम् ऐछन कृष्णेर बचन शुनि मानिनी मान भेल अवसाने बाजीकर खेळ. कृष्ण बाजीगराचा वेश धारण करून राधाला भेटायला जातो आणि विविध लीला दाखवतो. ह्याची रचना चलोम तांडवाचे विविध प्रकाराची भ्रमरी घेऊन केलेली आहे. रूप जादूकर शृंग सहचर नृत्यान भ्रमरे करी लंफे गिरिधर नटवर आइलो साजी बाजीकर आइलो साजी बाजीकर
अंतिम भागात आज आपण मणिपूरमधील उत्सव नृत्य बघूया. मणिपूरमध्ये वर्षभर विविध प्रकारचे सण सामाजिक व धार्मिक साजरे केले जातात. त्यात संगीत नृत्याचे विविध प्रकार बघायला मिळतात. थाबलचोंगबा फाल्गुन महिन्यात होलीच्या दिवशीपासून 7 दिवस मुलामुली हातात हात घेऊन आनंदाने नाच करतात. मायबी जगोय ज्येष्ठ महिन्यात लाय हरोबा सण साजरा करतात. त्यात मायबी अर्थात देवदासी वनदेवतेची पूजा करते वेळी सृष्टीच्या उत्पत्तीचे वर्णन नृत्याद्वारे करतात. खुबाक इशई आषाढ महिन्याच्या जगन्नाथाच्या रथयात्रेच्या वेळी पुरुष आणि स्त्री टाळी वाजवून नर्तन करतात.
मंदिला नर्तन. श्रावण महिन्यामध्ये झुलन यात्रा या उत्सवाच्या वेळी स्त्रिया मंजिरा वाजवून नृत्य करतात. याशिवाय दुर्गापूजेचे वेळी भाला आणि तलवार घेऊन नृत्य करतात आणि प्रत्येक सामाजिक प्रसंग जसे जन्म, कर्णभेद, अन्नप्राशन, उपनयन, विवाह, मृत्यू व श्राद्ध वेळी मृदंग आणि करताल घेऊन नृत्य करतात. 7 प्रकारांची रासलीला संपूर्ण वर्षात निश्चित दिवशी केली जाते. अशावेळी मणिपुरी लोक स्वतःला गंधर्वाचे वंशज मानतात. ते खरंच वाटते. मणिपुरात संगीत आणि नृत्याने लोकांमध्ये सामाजिक एकता आणि प्रत्येक व्यक्तीला आध्यात्मिक अनुभूती प्रदान केलेली आहे.